अक्षय शिंदे चकमक प्रकरणी एक मोठी अपडेट आहे। एन्काउंटर प्रकरणी पोलिसांना क्लीन चिट दिलेली आहे। दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून त्यांना दिलासा देण्यात आलेला आहे। पोलिसांना हा मोठा दिलासा मिळतोय। तर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी पोलिसांवर आरोप करण्यात आले होते। हे खोटं एन्काउंटर आहे, बनावट एन्काउंटर असल्याचे आरोप करण्यात आले होते। अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी या प्रकरणी कोर्टात धाव घेतली होती। त्यानंतर आता हा महत्त्वाचा निर्णय। चकमक प्रकरणात पोलिसांना क्लीन चिट मिळालेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे ह्या सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। ज्योत्स्ना, अत्यंत महत्त्वाची ही अपडेट, अक्षय शिंदे चकमक प्रकरणी पोलिसांना दिलासा मिळतोय। अगदी बरोबर आहे प्रणिता, आपण बघतो की अक्षय शिंदे हा जो आरोपी होता तो मुळात जे आहे ते पोलिसांमधून त्याला 23 सप्टेंबर 2024 रोजी जे आहे ते मुंब्रा बायपास या ठिकाणी नेण्यात होता आणि त्यावेळेस अक्षय शिंदे हा पळून जाण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यावेळेस पोलिसांच्या चकमकीमध्ये अक्षय शिंदे याला गोळ्या लागल्या। अक्षय शिंदेचा मृत्यू झाला होता। त्याच्यानंतर जगतोप उसळता होता, अनेक ठिकाणी आंदोलनं झाली होती आणि अक्षय शिंदे याचे जे पालक होते त्यांनी सुद्धा असं म्हटलं होतं की याचा एन्काउंटर जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे। अक्षय शिंदे आमच्या मुलाला मारण्यात आलेला आहे असं पालकांचं म्हणणं होतं। मात्र आता अक्षय शिंदे हा जो आरोपी आहे त्याच्या पालकांनी जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। मात्र अक्षय शिंदे याची याचिका घेणारे शिंदे याचे पालक जे आहेत त्यांनी मानवाधिकार आयोगासमोर कोणतीच तक्रार नसल्याची भूमिका मांडलेली आहे। म्हणजे एका बाजूला अक्षय शिंदे याच्या पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते, मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। मात्र ज्यावेळेस राज्य मानव अधिकार आयोगाकडे ज्यावेळेस साक्ष देण्याची वेळ आली, जेव्हा काही राज्य मानव आयोग अधिकाऱ्यांनी ज्योत्स्ना, तुला थोडंसं थांबवते। याच प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट आहे आणि त्या संदर्भातली माहिती तुमच्याकडून घ्यायची आहे। तर अक्षय शिंदे प्रकरणी राज्य मानवाधिकार आयोगात सुनावणी थांबली आहे। अक्षयच्या पालकांनी नमती भूमिका घेतल्यानं आयोगानं हा निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भात माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, ही महत्त्वाची अपडेट या प्रकरणी समोर येते। अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांनी नमती बाजू घेतली, त्यामुळे आयोगानं हा निर्णय घेतलाय, काय माहिती आहे? अगदी बरोबर आहे प्रणिता, आपण बघतोय की एका बाजूला अक्षय शिंदे याच्या पालकांनी जे आहे त्याच्या आईवडिलांनी जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्यांनी अनेक वेळा माध्यमांसमोर बोलताना पण सांगितलं होतं की आमच्या मुलाचा खून करण्यात आलेला आहे, आमच्या मुलाला जे आहे ते रिव्हॉल्वर चालवता येत नाही, त्याने कुठलाही पळून जाण्याचा प्रयत्न केला नव्हता, असा एक तर्क जो आहे त्याच्या आईवडिलांनी दिलेला होता आणि त्याच संदर्भात अक्षय शिंदे याच्या आईवडिलांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते। मात्र ज्या वेळेस राज्य मानव अधिकार आयोगाकडे अक्षय शिंदे याच्या पालकांना बोलवण्यात आलं त्यावेळेस मात्र अक्षय शिंदे याच्या पालकांना जी आहे ती कोणती भूमिका त्यांनी मांडली नाही आणि ज्योत्स्ना, हीच नमती बाजू घेतल्यामुळे आता आयोगानं हा महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।